नमस्कार. कुक विथ सोनाली मराठीजमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत. तर आज आपण बनवणार आहोत झणझणीत आणि चमचमीत अशी शेवग्याच्या शेंगांची सुकी भाजी. तुम्ही इथे भाजी पाहू शकता. अगदी सुरेख भाजीला रंग आलेला आहे. चवीला तर अप्रतिमच लागते आणि अगदी साध्या सोप्या पद्धतीने बनवलेली आहे. अगदी कोणीही बनवू शकेल इतकी सोपी आहे. अशा छान छान रेसिपीसाठी चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून अशा छान छान रेसिपींचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाईल आणि तुम्हालाही छान छान रेसिपी पाहता येतील. वेळ न वाया घालवता चला तर रेसिपीला सुरुवात करूया. सुरुवातीला इथे मी शेवग्याच्या शेंगा घेतलेल्या आहेत. शेंगा आणल्यानंतर आपल्याला त्या स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत किंवा अगोदर कट करून नंतरही तुम्ही इथे धुवू शकता. तर आपल्याला हव्या त्या साईजने इथे आपल्याला कट करून घ्यायचे आहेत. तुम्हाला जर लहान हव्या असतील तर लहान, नाही तर मोठ्या अशा मीडियम साईजमध्येही कट केला तरीही चालेल. तर आता इथे याच पद्धतीने संपूर्ण जे शेवग्याच्या शेंगा आहेत त्या इथे मी कट करून घेतलेल्या आहेत. पहा, याच साईजच्या मी इथे कट करून घेतलेत. आता आपल्याला ह्या स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत. धुवून घेतल्यानंतर आता इथे कट करतानाच मी अर्धा तांब्या पाणी गरम करण्यासाठी ठेवलं होतं. त्याच्यामध्ये अर्धा चमचा मीठ आणि पाव चमचा हळद घातले. आता ह्याच्यामध्ये शेवग्याच्या शेंगा घालून घेऊया. शेवग्याच्या शेंगा घातल्यानंतर आपल्याला मीठ आणि हळद घातलेल्या पाण्यामध्ये 5 मिनटं ह्या शेंगा शिजवून घ्यायच्या आहेत. आपल्या एकीकडे शेंगा शिजत आहेत तोपर्यंत एक छोटंसं वाटण बनवून घेऊया. त्याच्यासाठी इथे मी अर्धी वाटी ओलं खोबरं घेतलेलं आहे. त्यानंतर 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या आणि 2 तुकडे आल्याचे घेतलेत. त्याचबरोबर घेतलेले आहे मुठभर कोथिंबीर आणि इथे अगदी 1 मुठभर एवढे शेंगदाणे घेतलेत. तुम्ही ओल्या खोबऱ्याऐवजी सुके खोबरे वापरलात तरीही चालेल. झाकण लावून आपल्याला छान असा वरवरीत असा हा मसाला वाटून घ्यायचा आहे. इथे तुम्ही पाहू शकता पाणी न घालता छान असा मसाला इथे आपला तयार झालेला आहे. आता मसाला तयार आहे. दुसरीकडे इथे तुम्ही पाहू शकता शेंगाही छान अशा उकळल्या गेलेल्या आहेत आणि छान शिजले गेलेत. आता आपण ह्या पाण्यापासून वेगळ्या करून घेऊया. आता हे पाणी न टाकता आपल्याला नंतर भाजीमध्ये लागलं तर आपण हे वापरणार आहोत. तर आता फोडणीसाठी कढई गरम करून घेतली. त्याच्यामध्ये घालायचं आहे तेल. तेल गरम झाल्यानंतरचं घालायचं आहे पाव चमचा मोहरी तडतडल्यानंतर अगदी पाव चमचा एवढं घालायचं आहे जिरे. त्यानंतर घालायचे आहे 7 ते 8 कढीपत्त्याची पानं घातली. त्यानंतर चिमूटभर हिंग घालून घेऊया. आता याच्यामध्ये घालायचं आहे एक मध्यम आकाराचा कांदा. तर इथे आडवा उभा छान बारीक कट करून घेतलेला कांदा घेतला आहे, तर तो घालायचा आहे आणि छान हलकासा तांबूस रंग येईपर्यंत आपल्याला हा कांदा परतून घ्यायचा आहे. छान असा कांदा परतल्यानंतर आता इथे तुम्ही पाहू शकता बऱ्यापैकी कांदा भाजला गेलेला आहे. कांदा भाजला गेल्यानंतर आता याच्यामध्ये घालायचं आहे टोमॅटो घालून पुन्हा एकदा सर्व व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. तर टोमॅटोही छान असा बारीक कट करून घेतलेला आहे, जेणेकरून तो छान पटकन शिजला जावा. टोमॅटो परतून घेतला. आता टोमॅटो पटकन शिजण्यासाठी याच्यामध्ये थोडंसं मीठ घालून घेतलेलं आहे. मीठ घातल्यानंतर पुन्हा एकदा टोमॅटो व्यवस्थित असा परतून घ्यायचा आहे, जेणेकरून तो छान असा मऊसूत शिजला जाईल. तर आता इथे छान असा मऊसूत टोमॅटोही शिजून तयार आहे. आता याच्यामध्ये घालायचे आहेत सुके मसाले. तर इथे 1 चमचा बेडगी मिरची पूड घेतले. त्यानंतर पाव चमचा हळद, 1 चमचा धणेपूड, अगदी पाव चमचा एवढी जिरेपूड घेतली आणि त्यानंतर अर्धा चमचा इथे मी गरम मसाला घेतलेला आहे. आता हे सर्व मसाले घातले. त्यानंतर घरगुती लाल तिखट 1 चमचाभर घातले आणि पुन्हा एकदा सर्व व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. तेलामध्ये सर्व मसाले व्यवस्थित असे मिक्स केल्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता सर्व मसाल्यांना छान तेल सुटलेलं आहे. आता याच्यामध्ये घालायचं आहे बनवून घेतलेलं वाटण घातल्यानंतर सर्व वाटण व्यवस्थित असं तेलामध्ये परतून घ्यायचं आहे. तर इथे सर्व वाटण तेलामध्ये व्यवस्थित असं परतून घेतलेलं आहे. आता याच्यामध्ये घालायचं आहे पाणी. तुम्हाला जेवढी ही भाजी घट्टसर किंवा पातळ हवी असेल तितकं तुम्ही याच्यामध्ये पाण्याचा वापर करू शकता. तर सुरुवातीला मी इथे थोडंसं पाणी घालून मसाले मिक्स करून घेतले आणि त्यानंतर थोडंसं पाणी घातलेलं आहे. आता मसाल्याला छान उकळी येत आहे, तर त्याच्यावरती झाकण ठेवून आपल्याला जवळजवळ 3 ते 4 मिनटं मसाला छान असा तेलामध्ये शिजवून घ्यायचा आहे. आणि इथे तुम्ही पाहू शकता 4 मिनटं मसाला मी मंद आचेवरती शिजवून घेतला. छान असं मसाल्याला तेल सुटलेलं आहे. तर आता सर्व मसाले पुन्हा एकदा व्यवस्थित असे मिक्स करून घेऊया. सर्व मसाले इथे व्यवस्थित असे मिक्स करून घेतलेले आहेत. आता याच्यामध्ये
घालायचं आहे पाणी. तर इथे मी पाणी जे आपण शेवग्याच्या शेंगा शिजवून घेतल्या होत्या तेच पाणी वापरलेलं आहे. तर पहा, सर्व पाणी घातल्यानंतर व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया. आणि मिक्स केल्यानंतर आता आपण शिजवून घेतलेल्या शेवग्याच्या शेंगा घालून छान मसाल्यामध्ये शेंगा परतून घ्यायच्या आहेत. सर्व मसाला शेंगांना व्यवस्थित लागला गेला पाहिजे इतपत आपल्याला सर्व व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे. सर्व मसाला व्यवस्थित असा परतून घेतल्यानंतर आता याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि मंद आचेवरती आपल्याला जवळजवळ 5 ते 6 मिनटं ह्या शेवग्याच्या शेंगा शिजवून घ्यायच्या आहेत. तर इथे मी 5 मिनटं छान असं हे सर्व मसाला आणि शेवग्याची शेंग जी आहे ती शिजवून घेतलेली आहे. आणि इथे तुम्ही पाहू शकता किती अप्रतिम रंग दिसतोय, चवीला तर खूपच छान लागते. आता ह्याच्यावरती भरपूर अशी बारीक कट केलेली कोथिंबीर घालून घेऊया. सर्व कोथिंबीर घातल्यानंतर व्यवस्थित असं पुन्हा एकदा ह्या शेवग्याच्या शेंगा ज्या आहेत त्या परतून घ्यायच्या आहेत. आणि इथे तुम्ही पाहू शकता अगदी चटकदार, चमचमीत आणि झणझणीत अशा ह्या शेवग्याच्या शेंगांची भाजी इथे तयार झालेली आहे. अगदी साधी सोपी आहे आणि अगदी झटपट तयार होते. रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचे बटन दाबा, जेणेकरून अशाच छान छान रेसिपींचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाईल आणि तुम्हालाही छान छान रेसिपी पाहता येतील. व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. त्याचबरोबर व्हिडिओसाठी एक लाईक नक्की करा. आणि तुम्हीही तुमच्या घरच्यांना अशी झणझणीत शेवग्याची भाजी नक्की खायला करून घाला, त्यांनाही नक्की आवडेल. आणि तुम्ही जर ही रेसिपी आवर्जून तुमच्या घरी बनवली तर कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद. भेटूया अशाच व्हिडिओसोबत. बाय बाय.